नमस्कार मंडळी, संवाद वाहिनीच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीची जागतिक आरोग्य दिवसाची जी थीम आहे ती अशी आहे, टुगेदर फॉर हेल्थ, स्टँड विथ सायन्स. आरोग्यासाठी एकत्र या, विज्ञानासोबत उभे राहा. ही थीम पुराव्यावर आधारित औषध, वैज्ञानिक संशोधन आणि जागतिक आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी वैज्ञानिक ज्ञानाचा वापर करण्याच्या महत्त्वावर भर देते. मंडळी, महिलांचं आरोग्य. महिला स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक नसतात असं आपण बऱ्याचदा म्हणतो आणि ती वस्तुस्थितीसुद्धा आहेच. तेव्हा महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. पण याच विषयावर थोडासा वेगळा असा लेख मध्यंतरी वाचण्यात आला होता. कुपोषित माता आणि त्यांच्या कुपोषित मुली, असा हा लेख होता. अभ्यासपूर्ण लेख आहे तो. डॉक्टर अनुराधा सहस्रबुद्धे यांनी लिहिलेला हा लेख आहे. चतुरंगच्या पुरवणीमध्ये 22 सप्टेंबरला हा लेख प्रसिद्ध झाला होता. आपण तो लेख आज जाणून घेणार आहोत. त्या म्हणतायत, एक पोषणतज्ज्ञ म्हणून स्त्रियांच्या आहारविषयक दुजाभावावरचा अभ्यास करत असताना लक्षात आले की आपल्या समाजात कुपोषित मुलीचं मूल हे सत्य आहे, पण ते पिढ्यानपिढ्या बाई म्हणून चालत आलेलं आहे आणि वाढत गेलेलं कुपोषण आहे. गर्भावस्था, मुलगा होईपर्यंत लादली गेलेली बाळंतपणं यामुळे आधीच कुपोषित निपजलेली बाई अधिकाधिक कुपोषित होते आणि लवकर मरते किंवा 40शीतच ॲनिमियासारख्या आजारांची शिकार होते. बाईनं कमी खायचं, उपासमार करून घ्यायची, हा संस्कारच केला जातो. त्यांनी एक गाणंही वस्तीवरच्या बायांना बघून एक गाणं त्यांनी लिहिलेलं आहे. ऐका आई बाई, जरा कान देऊन ऐका, मला वर्ष झाली 6 आणि घरात आला तान्हा. त्याला म्हणे सांभाळ, माझ्या शाळेला लागलं तिथंच टाळ. मला वर्ष झाली 8 आणि बापानी पाहिली दारूची वाट. पुरेना पैसा अडका, मन लेकी काम धाम बघ, तिथं माझं हरपलं बालपण. मला वर्ष झाली 12 आणि मामाचा झाला दौरा. मन लेकीला उजवून टाका, अन तू त्याचे ऐकोनी कुचक्या पायावरी मांडव ग घातला. मला वर्ष झाली 14 अन तुझ्या लेकीची ग आई उजवली कुस. तू कौतिक करवलं, साऱ्या गावाला बोलवलं, अशक्त लेकीचं पांगळं पोत सगळ्या गावानं बघितलं. मला वर्ष झाली 16 अन माझ्या तिरडीभोवती तोच गाव झालाय गोळा. एका खांद्याला हो बाप दारुडा, उभा राहीना नीट. दुसऱ्या खांद्याला माझा नवरा, त्याचा नशेनं केलाय कचरा. चौथ्याला माझे पांगळे पोळ, वेड्या बागड्याला कशाचाच नाही घोर. लेक सोन्याच्या पावलानं ग येते जगात, पण म्हणती अवदसा आली घरात. तिच्या छळाला ग बाई जन्मताच सुरुवात, 16व्या वर्षीच धावते आई तिला स्मशानाची वाट. राधा म्हणे जगा, अशा आईला प्रकाश तू दाखव. एकदा उच्चशिक्षित मध्यमवर्गीय बायकांच्या प्रशिक्षणात वापरले. 24-25 पासून 55-60 वर्षापर्यंतच्या स्त्रिया अतिशय भावनावश झाल्या. काही जणी तर स्पुंदून रडत होत्या. हा अनुभव नंतर विविध सामाजिक स्तरांतील स्त्रियांबाबत आला. हे त्यांचं आयुष्य नव्हे. सुखासुखी फारसा दुजाभाव न होता वाढलेल्या, तरीही हा परिणाम का होत असावा? कुठेतरी बाई म्हणून माझ्यावर नक्कीच अन्याय होतोय. खूप जखमा असतात, त्या अशावेळी चेतवल्या जातात. झोपडपट्ट्यांमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हाचं एक दृश्य मनावर कोरलं गेलं आहे. 6-7 वर्षाची मुलगी, चड्डीवर आईचे ढगळ पोलके, कडेवर भाऊ, डोक्यावर हंडा. आई कामाला जाते, तिचा संसारही चिमुकली करते. गंमत म्हणून जेवायला येऊ का विचारले तर हो, झुणका भाकर देईन म्हणाली. ज्या वयात आपण आपल्या घरातील लाडोबांना देवघरातील दिव्यापासून सुद्धा जपतो, त्या वयात ही मुलगी चूल पेटवत होती. आई फक्त भाकऱ्या करून जात होती. तीही शेवटी लहानपणापासून दुर्लक्षित, कुपोषित, बाई पण भोगायचे बाळकडू मिळालेली. तिलाच काय, तिच्या 7 पिढ्यांना बालपण म्हणजे काय हे माहीत नाही, तर ती तिच्या लेकींना काय देणार? अशा मुली आपल्या इथे घरोघरी आहेत. संपूर्ण नाही तरी घरच्या कामाची जबाबदारी मुलींचीच असते. मुलाला त्यापासून अलगद दूर ठेवले जाते. हे अकाली आलेले बाईपण, आईपण खूप विचित्र गोष्टी पुढे आणते. एका प्रकरणात 4-5 भावंडांना आईवडील रोज भीक मागण्यासाठी सोडत. सगळ्यात मोठी ताई 12-13 वर्षांची.
3 भावंडे आईच्या मायेनं सांभाळत होती. पहिल्या वेळेस सुटका करायला गेल्यावर पळून गेली. दारुड्या बाबांच्या जेवणाची आणि आईच्या आजारपणाची गृहिणी म्हणून तिला चिंता सतावत होती. दुसऱ्या वेळेस तिला आणि तिच्या भावंडांना अनाथाश्रमात दाखल केले. कचरापेटीतून फेकून दिलेले अन्न ती शोधत होती. अनाथाश्रमात तिला भेटायला गेल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान दिसले. ते कसले ते तिच्यातील आई म्हणाली, पहिल्यांदाच ताजे गरम गरम अन्न भावंडांना देता आले. तुला काय हवे असे विचारल्यावर मला शाळा शिकायची आहे म्हणाली. मुलगी नकोशीच असते. प्रत्येक बाबतीत दुजाभाव होतो. किंबहुना मुलगी जन्माला आली तर आईचेही खाण्यापिण्याचे हाल केले जातात. हे वास्तव आहे. यामुळे मुलीला पुरेसे पोषण मिळणे जन्मापासूनच अशक्य होऊन बसते. एक पोषण तज्ज्ञ म्हणून स्त्रियांच्या आहारविषयक दुजाभावाचा अभ्यास करताना लक्षात आले की आपल्या समाजात कुपोषित मुलीचे मूल हे सत्य आहे, पण ते पिढ्यानपिढ्या बाई म्हणून चालत आलेले आणि वाढत गेलेले कुपोषण आहे. बाईचे पोट चुलीत, पण त्या चुलीत जाळायला हाडेही त्या बाईचीच. गर्भावस्था, मुलगा होईपर्यंत लादली गेलेली बाळंतपणे यामुळे आधीच कुपोषित निपजलेली बाई अधिकाधिक कुपोषित होते आणि लवकर मरते किंवा 40शीतच ॲनिमियासारख्या आजारांची शिकार होते. बाईने कमी खायचे, उपासमार करून घ्यायची हा संस्कार केला जातो. आमच्या गंमत शाळेची राहती सहल होती. मुलांना भरपूर नाश्ता, 2 वेळचे जेवण देण्याची व्यवस्था केली होती. मी एका मुलीबरोबर पायरीवर बसून आधीच्या गटाची जेवणे होण्याची वाट बघत होते. मुलीला म्हटले, भूक लागली असेल ना, यांचे झाले की जेवू हं. तिने माझ्याकडे इतक्या आश्चर्याने पाहिले आणि ती जी बोलली ते ऐकून मी इतकी हादरले की आजही लिहिताना मला अंगावर काटा येतो. तिने मला विचारले, ताई परत जेवायचे? मला काही कळले नाही. म्हटले, आपण कुठे जेवलो? तर म्हणाली, सकाळी जेवलो ना. मुलींनासुद्धा तुम्ही दुसऱ्यांदा जेवण देणार का? यावर अधिक काय बोलावे. एवढा दुजाभाव आई कशी करू शकते? पण तिला तरी दोष कसा द्यावा? तिच्या दृष्टीने हीच योग्य पद्धत असते व ती मुलीला बाई म्हणून जगण्यासाठी तयार करत असते. म्हणूनच 10 वर्षाची, अंगावर चटक्याच्या खुणा, पाठीवर चापकाचे फटके असलेली पिंकी, सिगरेटचे चटके, गळ्यावर आवळल्याच्या खुणा अशा मालकाच्या अत्याचारातून सोडवलेले बालकामगार, आईबापांच्या छळातून सोडवलेल्या मुली याबाबत तक्रार नाही म्हणतात आणि मुलगी म्हणून हे सहन करायचेच असते असे उलट आम्हालाच शिकवतात. काहीही मुकाट्याने सहन करायचे असे एकदा ठरले की भोग्य वस्तू म्हणून तिचा वापर होणे समाजालाही सोपे जाते. मी जुवेनाईल कोर्टावर मॅजिस्ट्रेट म्हणून काम करीत असताना अशी एक मुलगी कोर्टासमोर आली जिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. गुन्हेगार सरळ सरळ आरोप मान्य करत होते, पण ती मुलगी मात्र काहीही झाले नाही म्हणाली. खाजगीत सगळे कबूल केलेले, पण तुझी आणि घराण्याची अब्रू जाईल असे घरच्यांनी सांगितलेले. ती मुले सुटली आणि पुन्हा असा गुन्हा करायला मोकळी झाली. पुढे ही शोषित मुली त्यांना सोडवणार होत्याच. जन्मतः नकोशा, वाढताना दुजाभाव आणि सतत मुलगी म्हणून अन्याय करायचा आणि मग जबाबदारी झटकण्यासाठी बालविवाह लावून द्यायचा हे काही नवीन नाही. अशा अनेक केसेस चाइल्ड लाईन निस्तरते. त्यामध्ये त्या मुलीचे भले आहे, पुण्याचे काम आहे असे म्हणत पोलीस, वकील कायद्याच्या पळवाटा सांगतात. शाळा वयाचे खोटे दाखले देते. 12व्या वर्षी लग्न, 14व्या वर्षी आई आणि 35शीतील आजी हे दृश्य आजही विरळा नाही. अशीच एक नकोशी गंमत शाळेत होती. आईचा संसार सांभाळणारी. तिला आम्ही शाळेत घातले, पण बाई मंदबुद्धी म्हणून तिला काढून टाकायच्या. गंमत शाळेतही तिला फारसे काही समजायचे नाही. कोणी तिचे नावही ठेवलेले नव्हते. कोणीतरी माई म्हणायला सुरुवात केली आणि तेच नाव पडले. तिचा चेहरा न विसरण्यासारखा, संपूर्णतः भावनाशून्य असा मानवी चेहरा आम्ही पहिल्यांदाच पाहिला. ती कशालाच कोणतीच प्रतिक्रिया देत नाही याचा अभ्यास केल्यावर लक्षात आले की अशा प्रतिक्रिया चेहऱ्यावर उमटायला, देहबोलीतून सांगायला मुलांना स्टिम्युलेशन लागते, उत्तेजना यावी लागते, जे आपण मूल जन्मतःच त्याच्याशी संवाद साधत कृतीतून करत असतो. हो म्हणताना मान विशिष्ट पद्धतीने हलवणे, नाही म्हणताना मान, हात विशिष्ट पद्धतीने हलवणे, प्रतिक्रिया देणे हा सामाजिकरणाचा भाग आहे.
पण निव्वळ जीव आहे म्हणून वाढत आहे अशा मुलीला हे कधी मिळालेच नव्हते. गंमत शाळेत यायला लागल्यावर ज्या दिवशी ती मुलगी प्रथम हसली, समजून उमजून आणि समाधानाने हसली, त्या दिवशी वर्णनातीत असा पुरस्कार मला मिळाल्यासारखे वाटले. ती मंदबुद्धी नव्हतीच. शाळेतही तिने प्रगती केली, पण तिच्या बाईपणाने तिचा घात केला आणि सुरक्षिततेच्या नावाखाली माझ्या नकळत तिचा बालविवाह तिच्या आईने लावून दिला. मंडळी, अतिशय उदास करणारा असा हा लेख आहे खरं तर, पण आहे हे वास्तव आहेच. काय बोलणार ह्याच्यावर अजून. आजचा हा लेख जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा, म्हणजे जनजागृती करणं गरजेचं आहे, महिलांना जागृत करणं गरजेचं आहे. तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा लेख तुम्ही पोहोचवा ही विनंती. भेटू पुन्हा नवीन भागामध्ये वेगळ्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.